संख्याबळ हा जर का नियम असेल तर मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये, त्याला संख्याचं नाहीच आहे. कारण काय काय ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत. त्याच्यामुळे आणि एक नाही 2-2 उपमुख्यमंत्री अशी, म्हणजे मग तुम्ही उद्या 40-40 उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञाच चुकीची आहे, ती कायद्यातच बसत नाहीये. जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाहीये. साहेब, संख्या नसताना दिल्लीमध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं होतं. साहेब, संख्या नसताना विरोधी पक्ष नेतेपद दिल्लीमध्ये भाजपला देण्यात आलं होतं आणि भाजपाने ते घेतलं होतं. त्यावेळेच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्ष नेतेपदाला संख्या नसली तरी आम्ही ते त्यांना देतोय. मग असं ती औदारता मुख्यमंत्र्यांमध्ये नाहीये का? हा प्रश्न त्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे, मी कसं देऊ? पण जेव्हा साहजिकच आहे, जेव्हा भाजपेतर पक्षाचं सरकार जिथे आहे किंवा दिल्लीत होतं केजरीवालांचं, तेव्हा त्यांनी ती उदारता दाखवली होती. त्यांनी किती आले होते? मला वाटतं तीन किती पैकी 70 मध्ये 3 असताना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. ही तुम्ही माहिती देत आहे. तर 70 मध्ये 3 म्हणजे तो 10% किंवा किती टक्के देतोय? हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडला. या निमित्ताने तुम्हाला धन्यवाद देतो की 70 पैकी 3 सदस्य असताना जर भारतीय जनता पक्षाने ते विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं होतं आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ते दिलं होतं, तर मग ते तिकडे जर का दिल्ली देशाची राजधानी आहे तर मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात का नाही होऊ शकत?